मित्रहो, आपल्या सोबत आहेत जे सिद्धार्थ, नांदेड येथून राहणारे जे सिद्धार्थ सर यांनी अत्यंत मौलिक काम महाराष्ट्रासाठी नव्हे देशातील बहुजन किंवा विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे। ज्याला इंग्रजी भाषा येते तो जगामध्ये फेमस होऊ शकतो असा विचार घेऊन चालणारे आणि इंग्रजी भाषेला अत्यंत सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा मांडणारे जे सिद्धार्थ सर आमच्या सोबत आहेत आणि त्यांची अनेक पुस्तके या ठिकाणी दिली जात आहेत। तर त्यांचे विचार थोडंसं त्यांच्या या पुस्तकांविषयी आपण अनुभव करूया, त्यांच्या तोंडांनी आपण ऐकूया की सर या पुस्तकांचा फायदा विद्यार्थ्यांना कसा आणि कशा पद्धतीने होऊ शकतो। थोडक्यात सांगा सर। धन्यवाद सर, तुम्ही विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, पण माझी एक अगदी जगावेगळी पद्धत आहे। बाय यूजिंग द 10 फिंगर आय कॅन स्पीक 10,000 स्ट्रक्चर। ॲज यू नो दॅट एव्हरीवन फ्रॉम बर्थ टू डेथ वी कॅरी अवर बॉडी, ओके, बट वी कांट लर्न दॅट. So now the study material is so very expensive there, but by using the body we can speak English language easily. How we can use that? First we have to by heart the subject. पहिला आपण बोटावर सब्जेक्ट पाठ करायची, जसं I, you, he, she, it, we, they, boy, boys. आता ही सब्जेक्ट पाठांतर झाली की यावर वाक्य बनवता येतं, कारण का ऑलवेज वी स्पीकिंग द फॉर्म ऑफ द सेंटेन्सेस, नॉट द फॉर्म ऑफ द वर्ड्स. ओके, फॉर एक्झाम्पल आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, सी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. आता या ठिकाणी आय कॅन प्ले मध्ये 3 शब्द आहेत. आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. हे एक वाक्य जमलं तुम्ही लाखो वाक्यांचं प्रतिनिधित्व करता. मी जाऊ शकतो, आय कॅन गो, मी खाऊ शकतो, आय कॅन ईट, मी पळू शकतो, आय कॅन रन, मी चालू शकतो, आय कॅन वॉक. मग प्रॉब्लेम अशी आहे, आपली अडचण अशी आहे की आपला शब्द पाठ होतो पण वाक्य नाही. मी वाक्यच 10,000 बोटावर पाठांतर केले आहेत, यातली 10 तुम्हाला मी सांगितले आहेत. तसं एक दुसरं वाक्य घेऊ, जसं आता आय शूड प्ले म्हणजे मी खेळायला पाहिजे, मी वाचायला पाहिजे, आय शूड रीड, मी नाचायला पाहिजे, आय शूड डान्स. मग क्रियापदांची अडचण तर माझ्या बॉडीवरच तुम्हाला 400 क्रियापद आहेत. आता डोक्यावर 5 क्रियापद आहेत, कॅरी, बम, कोम, बाथ, थिंक. कानावर लिसन, हिअर. डोळ्यावर फाइंड, सी, क्राय, वॉच, लुक, विंक, हाईड, स्लीप, ऑब्झर्व, वेक. तर यामुळे काय होणार, आपल्या बॉडी सोबत आपण अनेक वेळेस रिव्हिजन करतो. यासाठी आमचा एक चित्रपट पण आम्ही डेव्हलप केला आहे, इंग्लिश लँग्वेज लय भारी, ज्याचे निर्माते उमाकांत कांबळे सर इथं उपस्थित आहेत. की प्रत्यक्ष आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन आणि अनेक गावांमध्ये भेटी देऊन अख्खं गाव त्या ठिकाणी इंग्रजी बोलायला लागतं. कारण का प्रत्येक बाळ जेव्हा जन्मतो तो 0 असतो, पण त्याचे आई वडील जर सर्वजण बोलू लागले तर अख्खं कुटुंब इंग्रजी बोलायला लागतं. आणि कुठली भाषा ही वातावरणातूनच शिकल्या जाते, बोलल्या जाते. म्हणून बहुजनांचा हा वीक पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे. आणि आपलं अज्ञान हे दुसऱ्याचं भांडवल बनत आहे. आपण ढ नाही, आपण अज्ञानी नाही, आपण अडाणी नाही, पण ते हुशार असल्यामुळे आपण अडाणी समजला जातो. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, इंग्लिश लँग्वेज इज द टायग्रेस मिल्क, हुएवर ड्रिंक ही विल रोअर. इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाघाला कोणी बळी दिल्या जात नाही, बकऱ्याला बळी दिल्या जातात. आणि आपल्या अनेक समाज बांधवांचं हेच पाहिले, इंग्रजी शिक्षण नसल्यामुळं ते चांगली तयारी करत नाहीत आणि क्लास 3 किंवा बाकीचीच कामं करत असतात. म्हणून माझा एक मानस आहे की बहुजन समाजाने पूर्ण बॉडीवर इंग्रजी शिकलं पाहिजे. त्यासाठी माझी ही 2-4 पुस्तकं पण मी प्रकाशित केली, ज्यातला एक बिंदास्त इंग्रजी बोला, तसेच अशी इंग्रजी शिका, आणि हे का इंग्रजी बोलता येत नाही हे पूर्ण भारतभर पुस्तक आहे, मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतून. आज पंचशील नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझं व्याख्यान ठेवण्यात आलं. आणि या व्याख्यानामधून मी सर्व समाज बांधवांना आणि तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की आता बहुजनांची भाषा ही इंग्रजी झालीच पाहिजे. कारण का आपला जर समाज पुढे जायचा असेल, बाबासाहेबांनी सर्व ग्रंथसंपदा इंग्रजीतून लिहिलेली आहे. बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटना ज्या वाचल्या त्या इंग्रजी भाषेतून वाचलेल्या आहेत. बाबासाहेबांना 9 भाषांचं ज्ञान होतं, पण त्यांनी सर्व इंग्रजीतून लिहिलं. कारण का उद्या आपला समाज हा इंग्रजी शिकला तर बाहेर देशात आणि देशात त्यांना नोकरी मिळेल. धन्यवाद. सरांचा हा युनिक अप्रोच आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ही पहिली प्रक्रिया आहे इंग्रजी प्रशिक्षणाची, जी शिकवण्याकरिता सरांनी आपल्या बॉडी लँग्वेजचा किंवा शरीरामधील विविध अवयवांचा उपयोग केला. ज्या माणसाला मराठीही धड बोलता येत नाही अशा माणसाला 1 तासामध्ये सर इंग्रजी बोलवायला लावतात. हा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेलेला उपक्रम असायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात तर सरांनी ज्या टेक्निकचा वापर केला त्या टेक्निकनुसार तुम्ही काही वाक्य किंवा इंग्रजी बोलू शकलात का? हो, नक्कीच मला थोडासा फरक पडला.
जे की आधी मराठी पण जसं तुम्ही म्हणले नसतं मराठी पण बोलता येत नव्हतं, तर इंग्लिश म्हणजे बोलण्याचा प्रयत्न आणि कॉन्फिडन्स यातून नक्कीच आलं. बरोबर, ही पद्धत सोपी वाटली. आणि सर आपणही या देखील होता, आपणही अनेक ठिकाणी बोलला असाल, पण सरांचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि यातनं तुम्हाला वाटतं का की आपला बहुजन समाज वेगाने इंग्रजी शिकू शकेल? साहजिकच सरांनी जी पद्धत नवीन सांगितली की बोटांवरती ट्रिक करून वगैरे आपण इंग्लिशही बोलू शकतो, ती पद्धत मला आवडली. निश्चितपणे या अगोदर आम्ही गणिताची एक पद्धत होती की फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासारखा शरीरावरतील अवयवांचा वापर केला जायचा बोटांचा, पण सरांनी शोधून काढलेली पद्धत ही युनिक असून महाराष्ट्रभर भारतभर हजारो विद्यार्थी आपल्याला मिळतील आणि विद्यार्थ्यांचं जीवन आपल्या पुस्तकांमुळे घडेल अशी आशा अपेक्षा करून आपल्याला शुभेच्छा देतो सर. आणि ही मुलाखत याच ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद. आपण नांदेडवरून आमचे बारकुजी मोरे सर यांच्या आग्रा खातर इथपर्यंत आलात आणि आमच्या लोकांना मार्गदर्शन दिलं, याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.